वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असतो माहिती आहे का? तो असतो की आज ट्रेडिंग करायचं का नाही करायचं? आज ट्रेंडिंग डे असेल का साईडवेज डे असेल का कशा प्रकारे मुवमेंट असेल माझ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे मी चूज करणार आहे ट्रेडिंगसाठी. सो त्याच्यामुळे आपण कन्फ्यूजमध्ये राहतो नेहमी, की जेव्हा आपण कधी कदाचित ट्रेड करत नाही किंवा कधी कधी आपण होल्ड करत नाही आपला ट्रेड, आणि त्यावेळेला आपल्याला एक ट्रेंडिंग डे बघायला मिळू शकतो आणि आपल्याला खूप मोठे रिस्क रिवॉर्ड बघायला मिळू शकतात त्या सिनारिओमध्ये. आणि कधी कधी जेव्हा साईडवेज मार्केट असतं तेव्हा अशी सिच्युएशन होते की तो ट्रेड होल्ड केल्यानंतर सुद्धा मला 1:2 पेक्षा जास्त रिस्क रिवॉर्ड मिळत नाही. सो हे महत्वाचं आहे की आज कुठला डे असू शकतो, तो ट्रेंडिंग डे असू शकतो का साईडवेज डे असू शकतो, हे मला जर आधीच माहिती पडलं तर किती छान होईल. सो असा कोणता इंडिकेटर आहे का की जो मला आजच्या प्राइस ऍक्शन विषयी ह्या प्रकारची माहिती देऊ शकतो? सो येस, असा इंडिकेटर आहे आणि त्या इंडिकेटरचं नाव आहे CPR. सो माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जेव्हापासून मी CPR वापरायला सुरुवात केली तेव्हापासून हे जे सगळे कन्फ्युजन्स आहेत की आज मी ट्रेड करायचं का नाही, किंवा आज मी ट्रेड मोठ्या रिस्क रिवॉर्डसाठी करायचा की आज मी शॉर्ट रिस्क रिवॉर्डसाठी ट्रेड करायचा, आणि मी माझा बायस कसा असला पाहिजे, माझा बायस बुलिश ठेवायचा का बायस बेरिश ठेवायचा, हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे कन्फ्युजिंग प्रश्नांची उत्तरं मला मिळायला लागली जेव्हापासून मी CPR इंडिकेटर वापरायला लागले. सो आजपासनं मी CPRची एक सिरीज घेऊन येत आहे तुमच्यासाठी, आणि CPRच्या विषयी सगळ्या काही गोष्टी मी डिस्कस करणार आहे ह्या सिरीजमध्ये. सो काही व्हिडिओज बॅक टू बॅक असतील जे फक्त CPRशी रिलेटेड असतील. सो चला माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती, आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की CPR बेसिक्स काय आहेत, म्हणजे CPR नक्की काय आहे, कशा पद्धतीने आपल्या चार्टवरती आपण CPR इंडिकेटर लावायचा आणि कुठल्या टाइम फ्रेमवरती कुठला CPR वापरायचा, हे आज मी डिस्कस करणार आहे या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग पाहूया. CPR संदर्भात आपण डिस्कशन करत होतो. सो बिफोर गोइंग टू CPR मी तुम्हाला फ्लोअर पिव्होट्स काय असतात हे सांगणार आहे. ठीक आहे, तर फ्लोअर पिव्होट्स हे जनरली प्राइस बेस सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल असतात, आणि ते कॅल्क्युलेट होतात जो प्रिव्हियस डेचा किंवा प्रिव्हियस वीकचा. जर आपण वीकली फ्लोअर पिव्होट्स बघत असू तर त्या केसमध्ये वीकचं किंवा प्रिव्हियस डेचे फ्लोअर पिव्होट्स किंवा डेली फ्लोअर पिव्होट्स बघत असू तर त्या केसमध्ये प्रायर पिरियड म्हणजे प्रायर डेचे हाय लो आणि क्लोज या 3 व्हॅल्यू ऍक्च्युली कन्सिडर करून फ्लोअर पिव्होट कॅल्क्युलेट केले जातात. आणि हे एक हॉरिझॉन्टल लाईन म्हणून प्लॉट होतात. जर तुम्ही डेली फ्लोअर पिव्होट्स वापरत असाल तर डेली तुम्हाला काही हॉरिझॉन्टल लाईन ज्या सपोर्टच्या लाईन आहेत आणि रेजिस्टन्सच्या लाईन आहेत आणि पिव्होटची एक लाईन आहे. सो अशा वेगवेगळ्या लाईन्स तुम्हाला चार्टवरती बघायला मिळू शकतात, आणि त्या रेडीमेड सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं कसं काम करतात, कशा पद्धतीने ह्या लेवल्स रिस्पेक्ट केल्या जातात हे मी चार्टवरती तुम्हाला दाखवते. सो गोईंग फर्दर, ऍक्च्युली बेसिकली 3 सपोर्टच्या लेवल असतात स्टँडर्ड पिव्होटच्या म्हणजे फ्लोअर पिव्होटच्या, S1 S2 आणि S3, आणि R1 R2 R3 अशा 3 रेजिस्टन्सच्या लेवल असतात. आणि ऍक्च्युली 3 रेजिस्टन्सच्या लेवल आणि 3 सपोर्टच्या लेवल आणि त्याच्यामध्ये पिव्होटची लाईन असते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकाल की R1 R2 R3 मध्ये पिव्होट आणि खाली S1 S2 S3 अशा पद्धतीने या लाईन प्लॉट झालेल्या असतात. तर आता हे साधारणतः स्टँडर्ड फॉर्म्युलाज आहेत पिव्होटचे की ते कशा पद्धतीने प्लॉट केले जातात. तर ह्याच्याशी रिलेटेड हा फॉर्म्युला आहे फ्लोअर पिव्होटचा. आता करंट जी सिच्युएशन आहे मार्केटमधली किंवा ओव्हरऑल जेव्हापासून मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढायला लागली तेव्हापासून ऍक्च्युली 3 लेवलचे सपोर्ट आणि 3 लेवलचे रेजिस्टन्सेस हे कमी वाटायला लागले, आणि त्याच्यामुळे 4th सपोर्ट लेवल आणि 4th रेजिस्टन्स लेवल स्टँडर्ड पिव्होट्स मध्ये ऍक्च्युली इंट्रोड्यूस केली गेली, आणि त्याला एक्सपांडेड फ्लोअर पिव्होट्स असं नाव दिलं. आणि ती जी 4th लेवल आहे ती S4 ऍट द सपोर्ट लेवल आणि R4 ऍट द रेजिस्टन्स लेवल आहे. सो अल्टिमेटली एक्सपांडेड फ्लोअर पिव्होट्स मध्ये तुम्हाला 4 लाईन रेजिस्टन्सच्या मिळतात, 4 लाईन सपोर्टच्या मिळतात, आणि इन बिटवीन सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या 4 लाईन तुम्हाला मध्ये एक पिव्होटची लाईन मिळते. सो बेसिकली पिव्होटची एक लाईन कन्सिडर न करता तो ऍज अ झोन कन्सिडर केला जातो, आणि त्याच्यासाठी TC म्हणजे टॉप सेंट्रल पिव्होट आणि BC म्हणजे बॉटम सेंट्रल पिव्होट. सो जो काही झोन आहे विच इज इन बिटवीन TC टू BC या पूर्ण झोनला CPR म्हटलं जातं. सो CPR स्टँड्स फॉर सेंट्रल पिव्होट रेंज, आणि सेंट्रल पिव्होट रेंज मध्ये मधली जी लाईन असते ती पिव्होट असते,
टॉप सीपीआर असतो आणि बॉटम सीपीआर असतो. ओके. सो बेसिकली सेंट्रल पिव्होट रेंजचा हा फॉर्म्युला आहे. टीसी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, बीसी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं आणि पिव्होटचा फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे. सो आता आपण चार्ट वरती जाऊन बघूया कशा पद्धतीने आपण सीपीआर इंडिकेटर अप्लाय करायचा आहे. सो सध्या मी डेमॉन्स्ट्रेट करते ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. सीपीआर हा जो इंडिकेटर आहे तो काही ब्रोकर टर्मिनल मध्ये अवेलेबल आहे, जसं की फायर्स मध्ये अवेलेबल आहे, धन मध्ये अवेलेबल आहे, पण झिरोदा, एंजल या ब्रोकरवरती सीपीआर हा इंडिकेटर अवेलेबल नाहीये. सो जर तुम्हाला सीपीआर त्या ब्रोकरवरती वापरायचा असेल तर बेसिकली तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये येऊन इंडिकेटर मध्ये जाऊन सीपीआर बाय KGS, ठीक आहे. सो गोमती शंकरजींनी हा बनवलेला इंडिकेटर आहे. हा कम्युनिटी इंडिकेटर आहे, ठीक आहे, जो की पब्लिश केलेला आहे पब्लिकली. सो हा तुम्ही वापरू शकता आणि त्याला तुम्ही स्टार मार्क केल्यानंतर हा फेवरेट्स मध्ये सेव्ह होऊ शकेल. आणि जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला खूप साऱ्या लाईन्स तुमच्या ऍक्च्युली चार्ट वरती दिसतात. ऍक्च्युली मल्टिपल लाईन्स दिसतात. आता तरी मी ह्या ऑफ केलेल्या आहेत. तर मी आता डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला सीपीआरच्या लाईन म्हणजे कुठल्या ठेवायच्यात, कुठल्या लाईन रिमूव्ह करायच्यात, हे सुद्धा आपण सगळं आज डिस्कस करणार आहोत. तर जसं की मी म्हटलं की प्रत्येक टाइम फ्रेम नुसार, ठीक आहे, सो प्रत्येक टाइम फ्रेम नुसार कुठला सीपीआर प्लॉट करायचा हे फार महत्वाचं आहे. तर जर का तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल आणि तुमच्या टाइम फ्रेम 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट आणि 15 मिनिट आहेत, तर तुम्हाला डेली सीपीआरच प्लॉट करायचा आहे. आणि जर तुमचं टाइम फ्रेम अवरली असेल, म्हणजे तुम्ही स्विंग ट्रेडर असाल, शॉर्ट टर्म स्विंग ट्रेड करत असाल, तर अवरली टाइम फ्रेमसाठी तुम्ही वीकली सीपीआर प्लॉट करायचा आहे. आणि डेली आणि वीकली ह्या जर तुमच्या ट्रेडिंग टाइम फ्रेम असतील तर तुम्हाला मंथली सीपीआर प्लॉट करायचा आहे. ठीक आहे. सो सीपीआर रिलेटेड म्हणजे कुठला सीपीआर कुठल्या टाइम फ्रेमला प्लॉट करायचा आहे हे कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाहीये. तर आता आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती आहोत. ठीक आहे. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स आम्ही स्टॉक रेफरन्ससाठी घेतलेला आहे. तर या 5 मिनिटाच्या चार्ट वरती आता मी सीपीआर बाय KGS हा इंडिकेटर लावलेला आहे. तर आता आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचंय. ठीक आहे. आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचंय आणि फक्त शो डेली सीपीआर, ओके, जे फर्स्ट वन ऑप्शन आहे ना, शो डेली सीपीआर, एवढा फक्त ऑन ठेवायचा आहे. बाकीचे जे सगळे आहेत, शो वीकली सीपीआर, मंथली सीपीआर, नेक्स्ट डे, नेक्स्ट वीक आणि नेक्स्ट मंथ सीपीआर, हे सगळे ऑफ करायचे. ठीक आहे. हे आयडियली असे टिक असतील. सो हे सगळे आपण ऑफ करायचे. ओके. मग स्टाईल्स मध्ये जायचंय. स्टाईल्स मध्ये जाऊन डेली पिवोट. ओके. सो आता जर माझा डेली सीपीआर ऑन आहे तर डेली सीपीआर ऑन असताना मला काय काय लाईन्स बघण्यात मला इंटरेस्ट आहे. तर डेली पिवोट मी ब्लू कलर डॉटेड लाईन मध्ये डिनोट करते. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर किंवा इथे तुम्ही लाईन पण चूज करू शकता. मी डॉटेड लाईन चूज करते. डेली बीसी म्हणजे बॉटम सीपीआर कशा पद्धतीने प्लॉट करायचा आणि डेली टीसी म्हणजे टॉप सीपीआर कशा पद्धतीने प्लॉट करायचा. तर हे मी तिन्ही लाईन्स ब्लू कलरच्या लाईन मध्ये, डॉटेड लाईन मध्ये डिनोट करते. तुम्ही तुमच्या चॉईसचा कलर इथे तुम्ही चूज करू शकता. आता डेली R1, R2, R3 आणि R4 हे 4 रेजिस्टन्सच्या लाईन आहेत. ठीक आहे. ह्या मी ग्रीन कलर मध्ये प्लॉट करते. आणि S1, S2, S3 आणि S4 या डेली सपोर्टच्या लाईन आहेत. या मी रेड कलर मध्ये प्लॉट करते. ठीक आहे. डॉटेड लाईन सगळ्या. आता हे वीकली पिवोट वगैरे आपण तिकडूनच ऑफ केलेलं आहे. या बाजूनेच वीकली ऑफ आहे, त्याच्यामुळे इथे फक्त डेलीशी रिलेटेडच गोष्टी आपण बघितल्या तर चांगल्या. तर इथे मंथली ऑन आहे, पण तिकडे माझा मंथली सीपीआर ऑन नाहीये इनपुट्स मध्ये. सो हा मंथली पिवोटच्या ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या काही आता प्लॉट होणार नाहीत. ठीक आहे. आता आपण सगळ्यात खाली जाऊन अजून एक महत्वाची जी लेवल असते ती असते प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो. ठीक आहे. सो युजली ह्या दोन लाईन मी ब्लॅक कलर डॉटेड लाईन म्हणून प्लॉट करते. ठीक आहे. सो प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो सुद्धा माझा प्लॉट होणार आहे. आता अशा पद्धतीने सेटिंग केल्यानंतर नेहमी त्या सेटिंग जर राहाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर सेव्ह ॲज डिफॉल्ट म्हणून तुम्ही इथे चूज करू शकता आणि ओके करून सेव्ह होतील. ठीक आहे. सो युजली तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही प्लॉट करता एखादा सीपीआर, आपण आता काय करूया, ही जी प्राइस आहे ना ही मी जस्ट ऑफ करते. ओके. इट मी जस्ट चेक की मला प्राइस ऑफ करता येते का. मला असं वाटतं ऑप्शन नाहीये आता अवेलेबल मला. हाईड. ओके. हा. सो तुम्ही एव्हरी डे म्हणजे जेव्हा आता इथे सपोज 26
नोव्हेंबर हा दिवस आहे. तर 3 लाईन तुम्हाला ब्लू मध्ये दिसत आहेत. तर व्हॉट आर दीज 3 लाईन्स आपण जस्ट लिहूया म्हणजे लक्षात येईल. या सीपीआरच्या लाईन आहेत, म्हणजे हा सीपीआरचा झोन आहे बेसिकली. ओके, जो मिडल वन आहे दॅट इज पिव्होट. अप साइडला जो डॉटेड लाईन आहे ब्लू वाली दॅट इज टीसी टॉप सीपीआर, आणि बॉटमला जी आहे ती बॉटम सीपीआर आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रीन वाली जी पहिली लाईन मला दिसते ती काय आहे, R1 आहे. त्याच्यावरती ब्लॅक कलरची लाईन मला दिसतीये, तर ही काय असणार आहे, तर प्रिव्हियस डे हाय आहे तो. त्याच्यानंतर वरती जी माझी ग्रीन कलरची लाईन आहे ती आहे माझी R2. त्याच्यानंतर थर्ड लाईन आहे ती आहे R3, आणि फोर्थ लाईन जी आहे माझी रेझिस्टन्सची ती आहे R4. ओके, आणि सिमिलरली सीपीआरच्या खाली ब्लॅक कलरची जी लाईन आहे तो प्रिव्हियस डे लो आहे. मग त्याच्या खालची जी रेड कलरची लाईन आहे ती S1 आहे. त्याच्या खालची जी लाईन आहे ती S2 आहे. देन S3, आणि सगळ्यात लास्ट जी शेवटची लाईन आहे ती आहे S4. ठीक आहे, सो अशा पद्धतीने या लाईन पूर्णतः प्लॉट होतात, आणि तुम्ही बघू शकाल म्हणजे दुसरा कुठलाही इंडिकेटर घ्या, लेट्स से ईएमए इंडिकेटर घ्या, तो कॅन्डल बाय कॅन्डल त्याच्या व्हॅल्यूज चेंज करतो, बरोबर आहे. पण सीपीआर हा असा इंडिकेटर आहे, आणि फ्लोअर पिव्होट्स हा असा इंडिकेटर आहे की तो त्या दिवसापुरत्या त्याच्या ज्या लेवल्स आहेत त्या फिक्स आहेत. सो याच्यामुळे होतं काय की जर का ईएमए कन्सिडर केला तर ईएमए मध्ये काय होतं, युजली काय सांगितलं जातं, प्राइस जर अबाव ईएमए आहे तर बुलिश आहे, बिलो ईएमए आहे तर बेरिश आहे. पण कॅन्डल बाय कॅन्डल माझी ईएमए ची व्हॅल्यू चेंज होतीये, बरोबर आहे. सो कन्फ्युजन होतं की नक्की मला बेरिश बायस घेऊन जायचं आहे का नक्की मला बुलिश बायस घेऊन जायचं आहे, बरोबर आहे. सो सीपीआरच्या सिनारिओमध्ये कम्प्लिटली हा इश्यू येत नाही, कारण की त्या दिवसाच्या सीपीआरच्या व्हॅल्यूज आणि त्या दिवसाच्या रेझिस्टन्स, चारही रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूज, चारही सपोर्टच्या व्हॅल्यूज आणि पीडीएच आणि पीडीएल या कुठल्याही व्हॅल्यूज चेंज होत नाहीत. ओके, आणि जर आता इथे आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून इंट्राडेचं प्राइस ऍक्शन बघूया, तर आता मी प्राइस शो करते. तर आता इथे HAL हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स मी प्लॉट केलेला आहे. तर 26 नोव्हेंबरला 9:15 ची 5 मिनिटाची कॅन्डल सीपीआर पासून सपोर्ट घेऊन वरती क्लोज झाली. लुक्स लाईक अ हॅमर कॅन्डल, नॉट एक्झॅक्टली हॅमर कॅन्डल, वरती वीक आहे पण खालची वीक सगळ्यात मोठी आहे, आणि सपोर्ट सीपीआरचा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर खूप ब्युटिफुली अप ट्रेंड मध्ये हा स्टॉक गेलेला आहे. आणि जर तुम्ही बघाल, जर सगळ्याच्या सगळ्या लेवल लावून तुम्ही बघाल, तर कशा पद्धतीने जेव्हा सीपीआरचा सपोर्ट घेतलाय प्राइसनी, त्यानंतर R1 आणि पीडीएच हे दोघही जवळ असल्यामुळे इन बिटवीन प्राइसने थोडासा टाइमपास केलाय. आणि जर तुम्ही ही कॅन्डल बघू शकत असाल की ज्या वेळेला R1 आणि पीडीएच चा ब्रेकआउट ह्या कॅन्डलनी केलेला आहे, आणि स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे, आणि त्यानंतर बॅक टू बॅक आपल्याला खूप स्पीडमध्ये एक अपसाइड मुवमेंट बघायला मिळाली, आणि प्राइसनी R3चा इथे रेझिस्टन्स घेतलेला आहे. तर R3 ही जी प्लॉटेड लाईन आहे इथे रेझिस्टन्स फेस केलाय, पुन्हा प्राइस पुन्हा रिट्रेस झाली आहे, आणि साधारणतः R2च्या थोडंसं खाली रिट्रेस होऊन पुन्हा एकदा प्राइसनी R2 वरनं सपोर्ट घेऊन अपसाइडला मूव्ह केलेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही जर चार्ट ऑब्झर्व केले सीपीआर आणि स्टँडर्ड पिव्होट्स चार्ट वरती लावून, तर तुम्हाला खूप जास्त हेल्प होऊ शकते. नक्कीच आपण या बेसिसवरती पुढे जाऊन काय सेटअप आपण ट्रेड करू शकतो सीपीआर फ्लोअर पिव्होटच्या बेसिसवरती हे आपण डिस्कस नक्कीच करणार आहोत. पण आजचा व्हिडिओ हा फक्त बेसिक सांगण्यापुरता आहे, म्हणून कशा पद्धतीने आपण प्लॉट करायचा सीपीआर आणि कशा पद्धतीने आपण कुठल्या टाइम फ्रेमसाठी कुठला सीपीआर प्लॉट करायचा एवढंच आजच्या व्हिडिओचं लिमिटेशन आहे. सो जस्ट एक्झाम्पलसाठी मी अवर्ली चार्ट वरती मूव्ह करते, आणि अवर्ली चार्ट वरती ऍक्च्युली ओके, जर आपण अवर्ली चार्ट बघितलं तर मला कम्प्लिटली जो काही सीपीआर आहे, तर मला शो डेली सीपीआर सोडून मला वीकली सीपीआर प्लॉट करायचं आहे. ओके, सो शो वीकली सीपीआर, कारण की मी अवर्ली कॅन्डल वरती आहे, आणि ऍट द सेम टाइम मला वीकली सीपीआर बघायचा आहे, वीकली रेझिस्टन्स लेवल्स बघायच्यात, आणि वीकली सपोर्ट लेवल बघायच्यात. तर ह्या सगळ्या सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल मी ऑन करू शकते, आणि खाली जाऊन मी ऍक्च्युली प्रिव्हियस वीकचा हाय आणि प्रिव्हियस वीकचा लो हा सुद्धा मी प्लॉट करू शकते. सो आता पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, तर हा अवर्ली चार्ट आहे HAL चा,
आणि कशा पद्धतीने जेव्हा S1 आणि PDL, ओके, नॉट PDL, PWL म्हणजे प्रिव्हियस वीक लो आणि S1 हे दोघं जेव्हा एकत्र होते ना, तेव्हा प्राइसनी तिथे खूप स्ट्रॉंग सपोर्ट एक्सपेक्ट केला आणि ज्या वेळेला एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल या दोन्ही लेवलच्या वरती क्लोज झाली आणि त्यानंतर आपल्याला एक ब्युटिफुल अपसाइड रॅली बघायला मिळाली. सो अशा पद्धतीने हे जे स्टँडर्ड पिवोट्स आहेत, फ्लोअर पिवोट्स आहेत, हे आणि CPR हे खूप ब्युटिफुली सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं सुद्धा काम करतात. आणि आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की कशा पद्धतीने CPR प्लॉट करायचे, चार्टवरती कुठल्या टाइम फ्रेमसाठी कुठले CPR यूज करायचे आणि कशा पद्धतीने CPR आणि फ्लोअर पिवोट्स रीड करायचे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो ह्या सिरीजमध्ये मी नेक्स्ट CPRच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने एक ट्रेंड डेव्हलप होतो. सो कालचा CPR आणि आजचा CPR ह्यांचं काय रिलेशन असतं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो सध्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच अँड बाय.